In last period, we have seen common name or trivial name and IUPAC nomenclature of some alcohols. आणि त्याआधी जो आपण पॉइंट पाहिला होता त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं, क्लासिफिकेशन पाहिलं आणि नॉमेनक्लेचरचा हा पॉइंट पाहिला होता. सो त्यावरचे भरपूर एक्झाम्पल्स पुस्तकामध्ये किंवा आणखीन तुम्हाला प्रॅक्टिससाठी नेटवर पण अवेलेबल आहेत, तर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून पहा तुम्ही. त्यानंतर पुढचा पॉइंट पाहूया आपण, तो म्हणजे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल प्रिपेअर करायचा असेल तर कुठल्या कुठल्या मेथड्सने आपण तो तयार करू शकतो हे आपल्याला आता आजच्या लेक्चरमध्ये पाहायचंय. पहिली मेथड जी आहे ती कन्सिडर करणार आहोत आपण, ती म्हणजे फ्रॉम अल्किल हलाइड. अल्किल हलाइड पासून म्हणजेच RX पासून कशा प्रकारे आपण अल्कोहोल तयार करू शकतो ते पहा. सो जर कॉमन रिएक्शन आपण कन्सिडर केली तर अल्किल हलाइड म्हणजेच RX, आणि याची रिएक्शन जर आपण कुठल्या पण ऍक्वियस अल्कली सोबत केली, अल्कली याचाच अर्थ आयदर KOH किंवा NOH, OH असणं गरजेचं आहे. मग तुम्ही पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्या किंवा सोडियम हायड्रॉक्साईड घ्या. आपण SN1 आणि SN2 रिएक्शन मेकॅनिझम पाहिलं होतं, तर त्या मेकॅनिझमनुसार जो न्यूक्लिओफाईल आहे, वीक न्यूक्लिओफाईल, तो रिप्लेस होऊन त्याऐवजी स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल तिथे जो आहे, म्हणजे SN1 SN2 रिएक्शन ही, तर ती आयदर SN1 किंवा SN2 डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ सबस्ट्रेट असेल. सो स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल रिप्लेस केला जाईल, म्हणजे X जो आहे तो रिमूव्ह केला जाईल आणि त्याच्याऐवजी OH जो आहे तो तिथे रिप्लेस केला जाईल. म्हणजेच काय तयार होतं इथे, अल्किल हलाइड जर आपला स्टार्टिंग कंपाऊंड असेल तर अल्किल अल्कोहोल तयार होईल तिथे. म्हणजे इथे R ची व्हॅल्यू चेंज होते का, तर नाही. R ची व्हॅल्यू फिक्स राहील, फक्त तुमचा X जो आहे तो रिमूव्ह केला जाईल, X रिमूव्ह केला जाईल आणि त्याच्याऐवजी OH जो आहे तो रिप्लेस केला जाईल. म्हणजे समजा जर तुमची रिएक्शन मिथिलने स्टार्ट होत असेल, सो हॅलोजन कुठलाही असू द्या, X मीन्स हॅलोजन, मग आयदर तो क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असेल तर अल्किल ग्रुप जो आहे तो फिक्स राहणार आहे, फक्त हॅलोजन रिमूव्ह होऊन त्याच्याऐवजी OH ग्रुप इथे आपल्याला पाहायला मिळेल. पहा इथे ही रिएक्शन दाखवलेली आहे. सो मिथिल ब्रोमाइड ऑन रिएक्शन विथ KOH, मिथिल स्मॉल टायनी ग्रुप असणारा कंपाऊंड आहे, म्हणजेच इथे SN2 रिएक्शन मेकॅनिझम होईल. कारण आपल्याला माहिती आहे द डिफरन्स बिटवीन SN1 आणि SN2 रिएक्शन मेकॅनिझम इज की SN2 रिएक्शन मध्ये स्मॉल आणि टायनी ग्रुप असेल तर ते रिएक्शनसाठी फेवरेबल असतात, हे लक्षात ठेवायचंय. आणि लार्ज आणि बल्की ग्रुप असेल तर SN1 साठी फेवरेबल असतात. म्हणजे हीच रिएक्शन, पण जर ही रिएक्शन टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडच्या सोबत जर झाली तर तिथे जे मेकॅनिझम असेल ते SN1 चं असेल, स्मॉल ग्रुप प्रेझेंट असेल मिथिल सारखा तर SN2 रिएक्शन मेकॅनिझम असेल. फक्त ब्रोमीन काढायचा आहे आणि त्याच्याऐवजी OH ग्रुप रिप्लेस करायचा आहे. सो OH ग्रुप रिप्लेस केला तर इथे आपल्याला मिथिल ब्रोमाइड पासून मिथिल अल्कोहोल तयार होईल, KBr, पोटॅशियम ब्रोमाइड ॲज अ बाय प्रोडक्ट. सिमिलरली टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड घेतलेला आपण इथे, त्याची रिएक्शन पण जर आपण समजा KOH किंवा NOH बरोबर केली तर SN1 रिएक्शन मेकॅनिझमच्या अनुसार इथे ब्रोमीन जो आहे तो रिप्लेस केला जाईल OH ग्रुपने आणि जो प्रोडक्ट आपल्याला मिळेल तो असणार आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. सो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड पासून तयार होईल. सो SN1 किंवा SN2 म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिएक्शनचं मेकॅनिझम जर आपण कन्सिडर केलं तर आयदर लहान ग्रुप असेल तर SN1 रिएक्शनच्या मेकॅनिझम प्रमाणे, आणि लार्ज आणि बल्की ग्रुप असेल तर SN1 रिएक्शनच्या मेकॅनिझम प्रमाणे आपल्याला करस्पॉन्डिंग प्रोडक्ट्स मिळतील. म्हणजे अल्किल ग्रुप चेंज होणार नाही, हॅलोजन जाऊन त्याच्याऐवजी OH ग्रुप मात्र रिप्लेस होईल. सो ही झाली मेथड आपली फ्रॉम अल्किल हलाइड. सो अल्किल हलाइड म्हणजेच RX हायड्रॉक्सिल ग्रुप रिप्लेस होईल आणि ROH म्हणजेच करस्पॉन्डिंग अल्कोहोल तयार होतील इथे. दुसरी रिएक्शन मेकॅनिझम अतिशय महत्वाचं आहे, का ते लक्षात घ्या. ही रिएक्शन अल्किन पासून आहे. दिस रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रेशन रिएक्शन. म्हणजे अल्किनला जर आपण हायड्रेशन केलं त्याचं, तर करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स तयार होतात. ह्या रिएक्शन मध्ये महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या, या रिएक्शनचं मेकॅनिझम सुद्धा परीक्षेत विचारलं जातं किंवा मेकॅनिझमवर पण प्रश्न असतो. सो अल्किनचं ट्रान्सफॉर्मेशन अल्कोहोलमध्ये कशा प्रकारे होतं ते लक्षात घ्या. 2 मार्कांचा प्रश्न अगदी जुन्या सिलेबस पासून या टॉपिकवर विचारला गेलेला आहे. हाऊ विल यू प्रिपेअर अल्कोहोल फ्रॉम अल्किन, असा डायरेक्ट प्रश्नही विचारतात किंवा
एक्झाम्पल देऊन सुद्धा विचारलं जातं. फॉर एक्झाम्पल जसं इथिल अल्कोहोल, की हाऊ विल यू प्रिपेअर इथिल अल्कोहोल फ्रॉम इथिन. आर ची व्हॅल्यू सेम राहील तिथे. येतंय लक्षात? सो अल्कोहोल कसा तयार करतात ते पाहूया आपण इथे. सो ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल अक्रॉस द डबल बॉन्ड इन अल्किन इज कॉल्ड हायड्रेशन इन अल्किन. सो ऍडिशन करायचं आपल्याला वॉटर मॉलिक्युलचं अक्रॉस द डबल बॉन्ड, आणि हा डबल बॉन्ड कुठे प्रेझेंट असणार आहे? अल्किन मध्ये. सो अल्किनच्या दोघी बाजूला, एका बाजूला एच आणि दुसऱ्या बाजूला OH जर आपण कन्सिडर केला तर H2O जो आहे तो ऍड केला जाईल अल्किन मध्ये, आणि त्यानुसार हायड्रेशन ऑफ अल्किनने आपण काय तयार करू शकतो? अल्कोहोल. सो हायड्रेशन ऑफ अल्किन इज कॅरीड आउट बाय पासिंग अन अल्किन थ्रू. आता इथे लक्षात घ्या, हायड्रेशन रिएक्शन असेल तर तिथे कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड याचा वापर केला जातो हायड्रेटिंग एजंट म्हणून इथे. सो टू गिव्ह अल्किल हायड्रोजन सल्फेट तयार होईल पहिल्यांदा, गिव्स अँड अल्किन. तर 2 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये फॉर एक्झाम्पल इथे आपण कन्सिडर करूया इथिन घेतलाय. H2SO4 चा फॉर्म्युला याप्रमाणे स्प्लिट करा की H सेपरेट होईल आणि बाकीचा ग्रुप सेपरेट होईल. सो HOSO3H. पहिल्यांदा डबल बॉन्ड जो आहे तो रिमूव्ह करायचा आणि CH3CH2OSO3H. म्हणजे इथे काय केलं आपण? डबल बॉन्डच्या दोघी बाजूला ग्रुप सेपरेट केले. हा H जो आहे तो पहिल्या कार्बन जवळ आणि राहिलेला ग्रुप जो आहे तो दुसऱ्या कार्बन जवळ अटॅच केला, आणि त्यानुसार आपल्याला इथे प्रोडक्ट मिळालाय इथिल हायड्रोजन सल्फेट. सेकंड स्टेप मध्ये इथिल हायड्रोजन सल्फेटला परत फर्दर हीट करा आणि त्यानुसार इथेनॉल सेपरेट होईल आणि परत सल्फ्युरिक ऍसिडचा मॉलिक्यूल आपल्याला रिटर्न मिळतो रिएक्शनच्या एंडला. सो याप्रमाणे अल्किन पासून हायड्रेशन रिएक्शनने अल्कोहोल तयार होतो या रिएक्शन मध्ये, हे लक्षात घ्यायचंय. सो फर्स्ट रिएक्शन जी आहे ती जी पहिली आपण ती SN1 आणि SN2 रिएक्शनचं मेकॅनिझम होतं. तर जी दुसरी रिएक्शन आहे त्यामध्ये आपण पाहतोय म्हणजे अल्किनला जर हायड्रेट केलं तर त्याच्यापासून अल्कोहोल कशा प्रकारे तयार होतात. हा जो टॉपिक आहे हा 2 मार्कांसाठी विचारला जातो, आयदर मेकॅनिझम किंवा रिएक्शन याप्रमाणे. पुढची रिएक्शन पाहूया आपण. आता इथे नंबर जरी हे असला तरी ही थर्ड रिएक्शन हे लक्षात घ्या. इट इज द थर्ड रिएक्शन, दॅट इज हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन अगेन फ्रॉम अल्किन. स्टार्टिंग कंपाऊंड जो आहे तो अल्किनच आहे इथे, फक्त इथे आता रिएक्शन मध्ये जो रिएजंट आहे आपला तो चेंज होणार आहे इथे. सो हायड्रेशन आणि ऑक्सिडेशन जो आहे, सो अल्किन जो आहे विथ डायबोरेन जर समजायची आपण रिएक्शन केली अल्किनची, सो अल्किन्स ऑन रिएक्शन विथ डायबोरेन इन प्रेझेन्स ऑफ टेट्राहायड्रोफ्युरान, याला शॉर्ट फॉर्म मध्ये THF असं पण लिहितात. सो टेट्राहायड्रोफ्युरान THF सॉल्व्हंट म्हणून यूज केलेला इथे. सो अंडरगो हायड्रोबोरेशन टू फॉर्म ट्राय अल्किल बोरेन. काय तयार होतो इथे? ट्राय अल्किल बोरेन तयार होतो, विच ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन पेरॉक्साइड forms primary alcohol. So this reaction takes place according to anti-Markovnikov's addition from unsymmetrical alkene. पाहता इथे हा अल्किन कन्सिडर केलाय आपण प्रोपीन, याची रिएक्शन केली आपण डायबोरेन सोबत म्हणजे B2H6. हा फॉर्म्युला जर तुम्ही इलॅबरेट केला तर B2H6 इन प्रेझेन्स ऑफ THF पाहिजे इथे. As a solvent, it will form tri-N propyl borane. म्हणजे इथे रिप्लेसमेंट रिएक्शन दाखवली सेम त्याचप्रमाणे ट्वाइस CH3 हाच फॉर्म्युला इलॅबरेट केलेला इथे, आणि याला जर परत आपण हायड्रोलाइज केलं इन प्रेझेन्स ऑफ NaOH, सो इट विल फॉर्म CH3CH2OH प्लस BOH/3. सो प्रोपॅन 1OL. हायड्रोबोरेशन रिएक्शन पण परीक्षेत विचारली गेलेली आहे एकदा. सो प्रोपॅन 1OL म्हणजे 1 प्रोपेनॉल किंवा N प्रोपिल अल्कोहोल तयार करायचा जर असेल डायबोरेन पासून, तर तो कशा प्रकारे तयार करतात तर याप्रमाणे कन्सिडरेशन करायचे. परत एक वेळ आपण पाहूया.
पहा इथे अल्किन याची रिएक्शन डायबोरेन सोबत करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ THF म्हणजेच टेट्रा हायड्रोफ्युरॉन ऍज अ सॉल्वंट. इट विल अंडरगो हायड्रोबोरेशन टू फॉर्म ट्रायअल्किल बोरेन फॉर्म होतोय विच इज ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन पेरॉक्साईड सोबत जर त्याची आपण रिएक्शन केली तर तो प्रायमरी अल्कोहोल फॉर्म करतो. ही रिएक्शन जी अँटी मार्कोनिकॉफ ऍडिशन प्रमाणे कन्सिडर केलेली आहे फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन. काय होतं अँटी मार्कोनिकॉफ ऍडिशन जर तुम्हाला आठवत असेल तर तिथे जर पहा अगेन्स्ट मार्कोनिकॉफ रूल ऍडिशन टेक्स प्लेस अगेन्स्ट मार्कोनिकॉफ रूल. याचाच अर्थ काय की कुठे हायड्रोजन आणि कुठे निगेटिव्ह पार्ट अटॅच करायचा तर तो काही विचार करण्याची गरज नाहीये. तुम्ही कुठेही हायड्रोजन कुठेही निगेटिव्ह पार्ट अटॅच करू शकता. कारण मार्कोनिकॉफ रूल मध्ये मात्र काय होतं की निगेटिव्ह पार्ट जो आहे तो अशा कार्बनला अटॅच करावा लागायचा ज्याच्याजवळ ऑलरेडी कमी हायड्रोजन आहे. पण इथे तो रूल लक्षात ठेवण्याची गरज नाही. सो इट इज अँटी मार्कोनिकॉफ ऍडिशन. प्रोपीन ऑन रिएक्शन विथ डायबोरेन इन प्रेझेन्स ऑफ THF गिव्स ट्रायअल्किल बोरेन. सो हा ट्रायअल्किल बोरेनचा जो फॉर्म्युला आहे इथे ट्राय एन प्रोपिल बोरेन तो इथे आपण कंडेन्स फॉर्म मध्ये घेतलेला आहे आणि परत याला पेरॉक्साईड बरोबर जर कन्सिडरेशन केलं आपण याची रिएक्शन केली तर 1 प्रोपिल अल्कोहोल तयार होतो आणि BOH/3 बोरॉन हायड्रॉक्साईड हा रिएक्शनच्या बाहेर टाकला जाईल. ओके नेक्स्ट रिएक्शन पाहूया आपण. दॅट इज द फोर्थ वन. रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. कार्बोनिल कंपाऊंड जो आहे त्याला रिड्यूस करायचंय. सो रिडक्शन म्हणजे इथे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये लक्षात घ्या रिडक्शन हा शब्द जो आहे तो आहे यूज केलेला आयदर एडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. दोघांपैकी कुठली पण एक रिएक्शन यामध्ये होते. एक तर किंवा सायमल्टेनियस पण होतं ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. सो रिडक्शन करायचंय कुणाचं कार्बोनिल कंपाऊंड. आता कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे नेमकं कुठला कन्सिडर करायचं इथे. सो कार्बोनिल याचा अर्थ C+O हा फंक्शनल ग्रुप असेल मध्ये. त्या व्यतिरिक्त इथे आयदर मग R असेल इथे आयदर R किंवा H म्हणजे तो अल्डिहाइड पण असू शकतो कीटोन पण असू शकतो येते लक्षात किंवा ऍसिडिक ग्रुप पण असू शकतो. सो नोट दॅट ऑर्गॅनिक रिडक्शन रिएक्शन्स ऍड द इक्विव्हलंट ऑफ हायड्रोजन टू अ मॉलिक्युल. आताच मी सांगितलं की रिडक्शन म्हणजे काय कन्सिडर करायचं तर तिथे आपल्याला ऍड करावा लागतो तो म्हणजे हायड्रोजन. सो एखादा कार्बोनिल कंपाऊंड जर आपण कन्सिडर केला इथे तर हा कार्बोनिल कंपाऊंड आयदर अल्डिहाइड किंवा कीटोन किंवा ऍसिड कुठला पण त्याच्यामध्ये हायड्रोजन ऍड केला तर तो हायड्रोजन ऑक्सिजन जवळ अटॅच होईल आणि करस्पॉन्डिंग अल्कोहोल तयार होईल. सो वेअर हायड्रोजन इज जनरलाइज्ड रिड्युसिंग एजंट. हायड्रोजन ऍड करतोय म्हणजे ती रिएक्शन रिडक्शन होणार आहे म्हणजेच हायड्रोजन इथे काय ऍक्ट करतोय ऍज अ रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट करतोय. पण तुम्ही अल्डिहाइड घेतला तरी अल्कोहोलमध्ये ट्रान्सफर होईल. कीटोन असला तरी पण अल्कोहोल तयार होईल. ऍसिड असला तरी पण अल्कोहोल तयार होईल. हा हे डिपेंड करते की किती स्टेप मध्ये रिएक्शन होईल कोणता रिएजंट आपल्याला तिथे युज करावं लागेल ते डिफरंट असू शकतं पण रिएक्शन कॉमन आहे दॅट इज रिडक्शन. पण आता इथे की जर आपण अल्डिहाइड घेतला तर तो प्रायमरी अल्कोहोल फॉर्म करतो. जर कीटोन घेतला तर तो सेकंडरी अल्कोहोल फॉर्म करतो. कशा प्रकारे ते रिएक्शन मध्ये दिलंय पहा. अल्डिहाइडची रिएक्शन दिलेली आहे RC+OH इथे H रिडक्शन म्हणून आपण यूज करणार आहोत. सो हा रिड्युसिंग एजंट जरी असला तरी हा इथे ट्वाइस येईल. एक हायड्रोजन कार्बनला अटॅच होईल आणि एक हायड्रोजन हायड्रॉक्सिल ग्रुपला अटॅच होईल आणि याप्रमाणे प्रायमरी अल्कोहोल फॉर्म होईल. सिमिलरली जर सेकंडरी अल्कोहोल तयार करायचा असेल तर इथे आपल्याला काय चेंज करावं लागेल इथे चेंज करावं लागेल आपल्याला तो म्हणजे अल्डिहाइडच्या जागी मग तुम्हाला यूज करावं लागेल कीटोन. अदरवाईज रिएक्शन सेम आहे. सो कीटोन मध्ये पण ट्वाइस हायड्रोजन आपण ऍड करणार. सो एक हायड्रोजन जो आहे तो कार्बनला आणि दुसरा जो आहे तो OH ग्रुप जो आहे तर अशा प्रकारे कीटोन पासून काय तयार होणार सेकंडरी अल्कोहोल. सो परत कन्सिडरेशन करा की अल्डिहाइड जर आपण स्टार्टिंग कंपाऊंड घेतलेला असेल तर प्रायमरी अल्कोहोल तयार होईल आणि कीटोन जर घेतलेला असेल तर सेकंडरी अल्कोहोल तयार होईल. यामध्येच रिडक्शन जर समजा आपण केलं कार्बोक्सिलिक ऍसिडचं म्हणजे सेम फॉर्म्युला फक्त एकच्या जागी OH जर असेल तरी सुद्धा अल्कोहोल तयार होणार आहे. इथे फक्त रिएजंट चेंज केलेला आहे आपण.
कार्बोक्सिलिक acids require strong reducing agent, that is lithium aluminum hydride, to form primary alcohol. लिथियम अल्युमिनियम हायड्राईडच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन करावी लागेल, अदरवाईज याच्यात पण सेम प्रोडक्ट तयार होतं, दॅट इज प्रायमरी अल्कोहोल. सो इथे कन्सिडर करूया आपण की हा घेतलाय आपण ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड. मग इथे आरची व्हॅल्यू तुम्ही आयदर CH3 घ्या किंवा C2H5 घ्या आणि त्यानुसार इथे करस्पॉन्डिंग अल्कोहोल तयार होईल. फक्त काय केलंय आपण, पहा इथे आर जसाच्या तसा आहे, या कार्बन जवळ 2 हायड्रोजन ऍड केलेत आपण आणि OH ग्रुप पण जसाच्या तसा आहे आणि या कार्बनला जो ऑक्सिजन अटॅच होता तो आपण मात्र रिएक्शन मधून बाहेर काढलेला आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन पण आहे आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन पण आहे. तर इथे दोघी रिएक्शन सायमल्टेनियस झाल्या. आपण इथे कार्बन मध्ये हायड्रोजन पण ऍड केला, पण सेम टाइम कार्बनला जो ऑक्सिजन होता तो सुद्धा बाहेर काढला. त्यामुळे इथे पण प्रायमरी अल्कोहोल तयार होईल. सो कार्बोक्सिलिक ऍसिड मात्र ज्यावेळी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट केला जातो तो पण फक्त प्रायमरी अल्कोहोल, तर तिथे मात्र अतिशय स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट वापरला जातो, LiAlH4, विच इज ऑल्सो नोन एज लिथियम अल्युमिनियम हायड्रोजन किंवा लिथियम अल्युमिनियम हायड्रेट असंही म्हणतात त्याला. पुढचा पॉइंट पाहूया आपण. दिस रिएक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड आस्क्ड फॉर आयदर 3 to 4 मार्क्स. खूप महत्वाची आहे. आतापर्यंतच्या सिलेबसमध्ये ही रिएक्शन 3 ते 4 मार्कांसाठी बऱ्याचदा विचारली गेलेली आहे आणि याचा जो सारांश आहे हे एवढं पाठ करा तुम्ही, आणि फॉर्म्युले जर पाठ असेल तर तुम्ही ह्या तिघीही रिएक्शन सलग व्यवस्थितपणे लिहू शकतात. काय पहा, आता इथे ग्रिग्नार्ड रिएजंटचा वापर करायचा आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय हे आपण ऑलरेडी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलेलं होतं की ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड असतील किंवा अल्कोहोल असेल, इथर असेल, अल्डेड असतील, कीटोन असतील, हे कंपाऊंड तयार करण्यासाठी इंटरमिजिएट म्हणून रिएजंट जो आहे तो वापरला जातो, तो म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि इथे आपल्याला तयार करायचे ते म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल आणि स्टार्टिंग कंपाऊंड घेतलेले आहेत ते म्हणजे अल्डिहाइड 2 आणि एक कीटोन. आणि एक सेपरेट रिएक्शन आहे ती म्हणजे इपॉक्साइड पासून प्रायमरी अल्कोहोल कसा तयार करतात. आता इथे हे नीट समजून घ्या की स्टार्टिंग कंपाऊंड जर आपला फॉर्मॅल्डिहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल तयार होईल. स्टार्टिंग कंपाऊंड प्रायमरी अल्डिहाइडच आहे, दॅट इज ऍसिटाल्डिहाइड, पण अल्डिहाइड जर कन्सिडर केला ऍसिटाल्डिहाइड तर सेकंडरी अल्कोहोल तयार होतो आणि ऍसिटोन असेल तर टर्शरी. आता या तिघांमध्ये काय फरक आहे, कार्बनची संख्या वेगवेगळी. याच्यामध्ये कार्बन एकच आहे फॉर्मॅल्डिहाइड मध्ये, ऍसिटाल्डिहाइड मध्ये 2 कार्बन आहे आणि ऍसिटोन मध्ये 3 कार्बन आहे. तर त्यानुसार इथे आपल्याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी ग्रुप तयार होतात. आता आपण ही जनरल रिएक्शन पाहूया. इथे तुम्ही जनरल रिएक्शन मध्ये फक्त व्हॅल्यूज चेंज करा आणि यातली कुठलीही रिएक्शन तुम्ही इझिली लिहू शकता. पाहता इथे हा दिलाय इथे आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड. इथे तुम्ही कार्बोनिल कंपाऊंडचं C डबल बॉन्ड कॉमन असेल, मग इथे तुम्ही R किंवा H किंवा RR याप्रमाणे व्हॅल्यू चेंज करू शकता. RMgX ग्रिग्नार्ड रिएजंट विच इज ऑल्सो कॉल्ड एज मिथिल मॅग्नेशियम हलाइड. ऍडिशन प्रोडक्ट तयार होतो इथे. त्यावेळी कार्बनच्या व्हॅलेन्सीज ज्या आहेत त्या अल्किल ग्रुपने, ऑक्सिजनने आणि मॅग्नेशियम हलाइडने कन्सिडर करायच्या आहेत आणि आयदर प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल इथे आपल्याला मिळेल आणि MgXOH हा बाय प्रोडक्ट मिळेल. पहिल्यांदा आपण पाहूया रिएक्शन विथ फॉर्मॅल्डिहाइड. कॉमन रिएक्शन 30 असणार आहे, फक्त व्हॅल्यूज काय टाकल्यात पाहता इथे. इथे फॉर्मॅल्डिहाइडचा फॉर्म्युला HC डबल बॉन्ड OH, म्हणजे दोघी ज्या इथे रिकाम्या जागा होत्या वरच्या एक्झाम्पल मध्ये तिथे HH घेतलाय. सगळ्यात कमी कार्बन असलेला ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे CH3MgBr. तुम्ही ब्रोमिनच्या जागी आयोडीन किंवा क्लोरीन घेतलं तरी चालेल, हॅलोजनने फरक पडणार नाही रिएक्शन मध्ये. अल्किल ग्रुप महत्वाचा आहे. सो कार्बन जसाच्या तसा राहील, त्याचे 2 हायड्रोजन जसेच्या तसे, ऑक्सिजनच्या पुढे MgBr लागेल आणि खाली जी त्याची व्हॅलेन्सी ती CH3 ऑक्युपाइड करेल. ऑन हायड्रोलिसिस हा ऍडिशन प्रोडक्ट होता. इट विल फॉर्म CH3 हा पहिला, नंतर CH2OH आणि MgBrOH, दॅट इज इथेनॉल तयार झाला, CH3CH2OH. आता इथे फक्त तुम्हाला या व्हॅल्यू चेंज करायच्या आहे, आयदर H च्या जागी CH3 किंवा ह्या H च्या जागी परत CH3.
तर तुम्ही वेगवेगळे कंपाऊंड इथे फॉर्म करू शकता. तिघी रिएक्शन दाखवलेले आहेत. रिएक्शन विथ ऍसिटाल्डिहाइड, ऍसिटोन आणि इपॉक्साईड. आता इथे सेम रिएक्शन आहे, फक्त इथे एकच्या जागी CH3 केला, तर हा सुद्धा इथे CH3 मिळाला, इथे सुद्धा CH3 मिळाला. तर जी व्हॅल्यू आपल्याला CH3 CH2 होती ती आता CH3 CH CH3 OH म्हणजे 2 प्रोपॅनॉल सेकंडरी अल्कोहोल. आता दोघीही एकच्या जागी जे आपण फॉर्मॅलिटीड मध्ये दोघी हायड्रोजन लिहिले होते तिथे आता आपण 2 CH3 कन्सिडर केले, तर हा झाला ऍसिटोन. इथे सुद्धा 2 CH3 ऍड होतील मग रिएक्शन मध्ये. हा ऍडिशन प्रोडक्ट आहे. याला जर आपण हायड्रोलाइज केलं तर CH3 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 OH दॅट इज टर्शरी ब्युटिल अल्कोहोल म्हणजे टर्शरी अल्कोहोल तयार झाला इथे. तर अशा प्रकारे ऍसिटोन असेल तर टर्शरी अल्कोहोल, ऍसिटाल्डिहाइड असेल तर सेकंडरी अल्कोहोल आणि फॉर्मॅल्डिहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल तयार करतात. परीक्षेत प्रश्न असा विचारला जातो, हाऊ विल यू प्रिपेअर प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल बाय युझिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट. किंवा प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल असं न देता ते डायरेक्टली त्यांचे एक्झाम्पल्स देतील. फॉर एक्झाम्पल, हाऊ विल यू प्रिपेअर इथेनॉल. सेकंडरी अल्कोहोलचे एक्झाम्पल जे ते म्हणजे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल किंवा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल कशा प्रकारे तयार करणार, असे 3 एक्झाम्पल पण देऊ शकता. म्हणजे प्रत्येक प्रश्न 1-1 मार्कांसाठी जर कन्सिडर केला तर हा प्रश्न 3 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. तिसरी रिएक्शन थोडी वेगळी आहे. इथे इपॉक्साईड कन्सिडर केलेला. आता इपॉक्साईड म्हणजे काय आधी ते पहा, त्याचा फॉर्म्युला लक्षात घ्या. रिएक्शन सेम आहे. इपॉक्साईडचा फॉर्म्युला आहे CH2 CH2O आणि हा ट्रायंगलने जोडलेला आहे. याला इथिलीन इपॉक्साईड म्हणतात. इथे कार्बनची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. 2च्या ऐवजी 3-4 कार्बन ऑक्सिजनने जोडलेले असतात. प्लस CH3 MgBr मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. सो CH3 CH2 CH2 आणि CH2 ला OMgBr हा ऍडिशन प्रोडक्ट मिळेल. याला जर आपण हायड्रोलाइज केलं तर इथे आपल्याला मिळेल CH3 CH2OH दॅट इज एन प्रोपिल अल्कोहोल आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्सी मॅग्नेशियम ब्रोमाइड ऍज अ बाय प्रोडक्ट. सो इपॉक्साईड पासून सुद्धा आपल्याला अल्कोहोलच मिळतोय, पण हा प्रायमरी अल्कोहोल आहे. सलग एका रेषेमध्ये मिळेल आपल्याला, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे काय होतंय पहा, हा CH2 जसाच्या तसा राहील, हा बॉन्ड ब्रेक होईल इथे आणि हा ऑक्सिजन सरळ समोर जाऊन कशाला अटॅच करेल, OMgBr ला. आणि त्याला जर आपण हायड्रोलाइज केलं तर तो OH फॉर्म करेल, MgBr बाहेर निघेल आणि CH3 CH2OH प्लस MgBrOH ऍज अ बाय प्रोडक्ट इथे आपल्याला मिळेल. तर अशा प्रकारे फॉर्मॅल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड, ऍसिटोन आणि इपॉक्साईड यांच्यापासून आपण प्रायमरी सेकंडरी आणि प्रायमरी अल्कोहोल, प्रायमरी सेकंडरी टर्शरी आणि प्रायमरी अल्कोहोल तयार करू शकतो. 3 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो, हो हे लक्षात ठेवायचंय. या झाल्या आपल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. यामध्ये आपण डिफरंट रिएक्शन पाहिलं, रिडक्शन पाहिलं, ग्रिग्नार्ड रिएजंट पाहिलं, कार्बोनिल कंपाऊंड पासून कसं तयार केलं जातं ते पाहिलंय, हायड्रोबोरेशन रिएक्शन पाहिली आपण. सो सगळे रिएक्शन नीट व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचे आहेत. पुढचा पॉइंट पाहूया आपण आता, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये जनरली आपण जे पॉइंट्स डिस्कस करतो त्यामध्ये 4 महत्वाचे पॉइंट असतात. एक म्हणजे त्यांचा कलर काय, ओडर काय, सोल्युबिलिटी काय, म्हणजेच फिजिकल स्टेट काय, कलर, ओडर, सोल्युबिलिटी आणि मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. हे 4 महत्वाचे पॉइंट आपण जनरली आतापर्यंत डिस्कस केलेले आहेत. पण आता 12वी मध्ये जे फिजिकल प्रॉपर्टीज दिले त्याच्यावर 2 मार्कांचा प्रश्न हा थोडा वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. कसं ते आपण लक्षात घेऊया. इथे असं डायरेक्टली कोणी विचारणार नाही की गिव्ह एनी 4 प्रॉपर्टीज, 4 फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल किंवा गिव्ह एनी 4 फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन, असा प्रश्न विचारला जात नाही. फिजिकल प्रॉपर्टीजचा जो बेस आहे त्याच्यावर आधारित एखादा प्रश्न 2 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो, ते इथे नीट लक्षात घ्या. किंवा कधी कधी इन्क्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर या फॉर्मॅटमध्ये सुद्धा MCQ साठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिल्यांदा आपण पाहूया पहिली प्रॉपर्टी, दॅट इज मॉलिक्युलर स्टेट. सो मॉलिक्युलर स्टेट जी आहे ती काय ते आपण कन्सिडर करूया. सो स्ट्रेट चेन अल्कोहोल जे आहेत म्हणजे अप टू कार्बन नंबर 12 ते सगळे लिक्विड स्टेटमध्ये असतात. म्हणजेच त्यांच्या आधीचे जे अल्कोहोल कन्सिडरेशन जर आपण केलं, स्ट्रेट चेन अल्कोहोल म्हणजे मिथिल अल्कोहोल पासून तर
12 नंबर पर्यंत कार्बन असणारे जेवढेही अल्कोहोल्स आहेत ते सगळे लिक्विड स्टेटमध्ये असतात. आणि त्यावरचे जर अल्कोहोल कन्सिडर केले आपण हायर अल्कोहोल तर ते सॉलिड स्टेटमध्ये प्रेझेंट असतात. सोल्युबिलिटीच्या बाबतीत अल्कोहोल विथ स्मॉल ऑर्गॅनिक पार्ट ॲज मिथेनॉल ऑर इथेनॉल आर मच लाईक वॉटर, दस मिसिबल विथ वॉटर. लोअर अल्कोहोल जे आहेत म्हणजे कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 म्हणजे मिथेनॉल आणि इथेनॉल हे सगळ्यात लोअर, त्यातल्या त्यात मिथेनॉल सगळ्यात लोएस्ट, त्याच्यावर इथेनॉल. तर हे जे लोअर मेंबर्स आहेत अल्कोहोलचे ते लिक्विड स्टेटमध्ये आढळतात आणि त्यामुळे ते पाण्यामध्ये जनरली मिसिबल म्हणजे सोल्युबल आहेत. जनरली आपण काय पाहतो की ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्येच फक्त सोल्युबल असतात, पाण्यामध्ये जनरली इनसोल्युबल असतात. म्हणूनच इथे हे एक्सेप्शनल जो पॉइंट आहे, हा जो एक्सेप्शनल पॉइंट आहे अल्कोहोलच्या बाबतीत तो नीट लक्षात घ्या की अल्कोहोलमध्ये जे लोअर अल्कोहोल्स असतात, फॉर एक्झाम्पल मिथेनॉल आणि इथेनॉल, हे लोअर अल्कोहोल असल्यामुळे ते लिक्विड स्टेटमध्ये आढळतात आणि त्यामुळे ते पाण्यामध्ये मिक्सिबल म्हणजे सोल्युबल आहेत. दुसरा पॉइंट पहा, आता जसं जसं अल्कोहोलमध्ये मॉलिक्युलर वेट वाढत जाणार तसं तसं त्याची पाण्यातली सोल्युबिलिटी सुद्धा कमी होत जाते. आता हा कॉमन पॉइंट आहे की जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढेल, कार्बनची संख्या वाढेल आणि कार्बनची संख्या वाढेल तसं पाण्यामध्ये ते मिसिबल होणार नाही, तर इनसोल्युबिलिटी पाण्यात वाढेल, हे लक्षात ठेवायचं. अल्कोहोल्स विथ मोर दॅन 2 OH ग्रुप्स आर मोर वॉटर सोल्युबल दॅन सिमिलर अल्कोहोल्स विथ ओनली 1 OH ग्रुप. समजा एखादा अल्कोहोल आहे ज्याच्यामध्ये 2 OH ग्रुप आहे, 2 कार्बन आहे, जसं इथिलीन ग्लायकॉल, आणि त्याच्याच कंपॅरिझन मध्ये जो दुसरा कन्सिडर केला आपण समजा की इथेनॉल आहे, ते इथेनॉल पेक्षा इथिलीन ग्लायकॉल पाण्यामध्ये जास्त सोल्युबल असेल, जितके जास्त OH ग्रुप जास्त तेवढा तो पाण्यासोबत सहज मिसिबल असतो. आणि त्यामागचं रिझन हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतात पाण्यासोबत हे आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. सो सोल्युबिलिटीचे 3 पॉइंट आपण पाहिले. पहिला पॉइंट होता तो म्हणजे लोअर अल्कोहोल पाण्यात सोल्युबल आहेत, जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढतं सोल्युबिलिटी कमी होत जाते, जितके जास्त OH ग्रुप प्रेझेंट असतील तेवढा तो पाण्यात जास्त सोल्युबल असतो. नेक्स्ट पॉइंट, इन जनरल OH ग्रुप कॅन बी सोल्युबलाइज 4 to 5 कार्बन ऍटम्स. म्हणजे इन जनरल इच OH ग्रुप म्हणजे जर आपण कन्सिडर केलं तर प्रत्येक OH ग्रुप जो आहे तो 4 ते 5 कार्बन ऍटमला सोल्युबिलिटी किंवा सोल्युबलाइज करण्यासाठी मदत करतो. फॉर एक्झाम्पल जसं ग्लिसरॉल, तर याच्यामध्ये 3 OH ग्रुप आहे, म्हणजे हा 3 किंवा 4 कार्बन असलेला जो आपला प्रायमरी अल्कोहोल आहे ब्युटॅनॉल किंवा प्रोपॅनॉल यांच्यापेक्षा जास्त सोल्युबल असेल पाण्यामध्ये. पुढची फिजिकल प्रॉपर्टी पाहूया ती म्हणजे बॉइलिंग पॉइंट. आता व्हाय बॉइलिंग पॉइंट, कारण आपण जनरली जे अल्कोहोल कन्सिडर करतोय कार्बन नंबर 12 पर्यंत ते लिक्विड स्टेटमध्ये, म्हणून बॉइलिंग पॉइंट. द बॉइलिंग पॉइंट ऑफ एन अल्कोहोल इज ऑलवेज मच हायर दॅन दॅट ऑफ द अल्केन विथ द सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. व्हाय असा जर याला प्रश्न लावला तर तो विचारला जाऊ शकतो. हाच पॉइंट, फक्त याच्या पुढे व्हाय द बॉइलिंग पॉइंट ऑफ एन अल्कोहोल इज ऑलवेज मच हायर दॅन दॅट ऑफ अल्केन विथ द सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. म्हणजे अल्केन आणि अल्कोहोल यांच्यामध्ये कार्बनची संख्या जरी सारखी असली तरी अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट जास्त का, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हाय याच्या पुढे जर आपण लावलं तर येथे लक्षात त्यामागचं रिझन काय, तर ते आता इथे आपण पाहणार असत, पण ते पहा इथे. त्याचबरोबर अल्कोहोल विथ 2 or more हायड्रॉक्सिल ग्रुप हॅव हायर बॉइलिंग पॉइंट. अल्कोहोलमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त हायड्रॉक्सिल ग्रुप असेल तर त्यांचा बॉइलिंग पॉइंट हा त्यांच्या करस्पॉन्डिंग कार्बन असलेल्या ग्रुपपेक्षा जास्त असतो, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यामागचं रिझन लक्षात घ्या. याला मेन रिझन जे आहे ते एक वर्ड मध्ये जर आपल्याला डिस्क्राईब करायचं असेल तर तो वर्ड आहे इंट्रामॉलिक्युलर किंवा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन द अल्कोहोल मॉलिक्यूल. OH ग्रुप जो आहे तो O-H, परत पुढच्या R मधला OH, याप्रमाणे जी बॉन्डिंग तयार होते ती पाण्यामध्ये किंवा बॉन्ड जे फॉर्म होतात ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड, तर ते ब्रेक होण्यासाठी जास्त प्रमाणात एनर्जी लागते आणि म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉइंट त्यांच्या करस्पॉन्डिंग अल्केन पेक्षा हा जास्त असतो. वेअर ॲज ऑन द अदर साइड अल्केन मध्ये अशा प्रकारची बॉन्डिंग प्रेझेंट नाहीये, OH बॉन्डिंग जी आहे ती, म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉइंट हा अल्कोहोलच्या कंपॅरिझन मध्ये कमी असतो.
द बॉइलिंग पॉइंट ऑफ एन अल्कोहोल इज ऑलवेज मच हायर दॅन दॅट ऑफ अल्केन विथ द सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. आणि या मागचं रिझन जे आहे म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मी जे बोलली होती त्याच्याऐवजी इथं फक्त वर्ड काय केलेला आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. पहा आता इथे हा प्रश्न 2 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो म्हणून हे ब्रीफ मध्ये आन्सर दिलेले आहे, नीट लक्षात घ्यायचंय. बिटवीन अल्केन्स द प्रेझेन्स ऑफ वॉन्डरवॉल्स फोर्सेस अँड बिटवीन अल्कोहोल द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग, द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग, hydrogen bonding are much stronger than van der Waals forces and therefore it takes more energy to separate alcohol molecule than it does to separate alkane molecule. सिंपल रिझन आहे. आता हे तर आणखी त्यामुळे सोपं आहे की अल्केन मध्ये जे फोर्सेस प्रेझेंट आहेत ते वॉन डर वॉल फोर्सेस, इंटरमॉलिक्युलर जे फोर्सेस असतात, आणि अल्कोहोल मध्ये जे फोर्सेस प्रेझेंट आहे दे आर हायड्रोजन बॉन्डिंग. सो हायड्रोजन बॉन्डिंग जी ती वॉन डर वॉल फोर्सेस पेक्षा जास्त स्ट्रॉंग असते. या दोघांना जर आपण कन्सिडर केलं तर हायड्रोजन बॉन्डिंग जास्त स्ट्रॉंग आहे म्हणून तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी सुद्धा जास्त असेल. म्हणून अल्केनच्या कंपॅरिझन मध्ये अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. देअरफॉर बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल इज हायर दॅन अल्केन. आलं लक्षात? पॉइंट वाईज लक्षात ठेवलं तरी चालेल. 2 महत्वाचे पॉइंट आहेत. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अल्केन मध्ये कोणते आहेत, अल्कोहोल मध्ये कोणते आहेत, कोणता जास्त स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे एनर्जी जास्त लागणार आहे. सो नेक्स्ट पॉइंट जो आपला तो असणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. यामध्ये वेगवेगळ्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजेत पण हा पॉइंट आपण नंतर कन्सिडर करूया, कारण जे 2 पॉइंट आपले झालेत आज म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज आणि मेथड्स ऑफ प्रिपरेशन, हे पॉइंट जास्त महत्वाचे आहेत. केमिकल प्रॉपर्टीज पण आहेत पण आधी हे पॉइंट तुम्ही रिपीट करून घ्या, घरी व्यवस्थित त्यांना प्रॅक्टिस करा. ज्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील हा पॉइंट लक्षात घ्या की मागच्या हॅलोजन रेडीज ऑफ अल्केन मध्ये ज्या नोट्स मी दिल्या होत्या त्या 2 प्रकारच्या होत्या. मी जेव्हा तुम्हाला शिकवते पीपीटीच्या फॉर्म मध्ये तर त्या पीपीटी ज्या आहेत त्या पुस्तकातल्या नोट्सवर आधारित आहेत, पण आपण बोर्डामध्ये ज्यावेळी प्रश्नांची उत्तरं लिहितो तेव्हा जे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स असतात किंवा व्यवस्थित त्यामध्ये एक आपल्याला काय सांगतो व्हॉल्यूम जो ऍड करावा लागतो की क्वेश्चनचा आन्सर कसं लिहायचं किंवा केमिकल रिएक्शन कशा करायचं, तर त्याच्यासाठी ज्या हँड रिटन नोट्स मी तुम्हाला देणार आहेत त्याच फक्त वहीमध्ये उतरवायच्या. या पीपीटी उतरवण्याची गरज नाही. पीपीटी फक्त समजून घेण्यासाठी वापर करा. तुम्हाला हे जरी लिहायचं असलं तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण हँड रिटन नोट्स ज्या मी देणार आहेत तुम्हाला चॅप्टर झाल्यानंतर किंवा आणखीन आपला थोडा काही पाठ झाल्यानंतर दिल्या जातील तर त्या मात्र तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये उतरवायच्या आहेत. फक्त हँड रिटन नोट्स उतरवा, पीपीटी फक्त समजून घेण्यासाठी वापर करा. ठीक आहे, तर आजचं आपलं लेक्चर संपलं. बाकीचा पार्ट जो आहे दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ते आपण नेक्स्ट पिरियडला स्टार्ट करू. थँक्यू.